आता जर बघितलं तर उन्हाळा एवढा जास्त प्रमाणात वाढलेला आहे, ऊन इतकं जास्त लागत आहे की उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्याची गरज आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला इम्युनिटी वाढवायची असेल, मरगळ, थकवा, भरपूर गोष्टी उन्हाळ्यात आपल्याला होतात. उत्साह कमी होतो, काम करण्याचा कंटाळा येतो, शरीर सारखं थकल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपल्याला शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी, परत त्यानंतर अनेक अशा गोष्टी असतात की ज्या खावा लागतात. आणि त्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण कसं असतं, जेव्हा आपल्याला काही गोष्टींचे फायदे माहीत असतात त्यावेळेस आपण आवर्जून आपल्या आहारामध्ये त्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर नमस्कार, मी प्रियंका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, कारण आपल्या किचनमध्ये सगळ्याच गोष्टी असतात, फक्त आपल्याला योग्य वेळ किंवा योग्य त्याची पद्धत माहीत असेल तर आपण त्या पद्धतीने त्या गोष्टी खातो. तर सर्वात पहिलं आपण पेयमध्ये बघू तर ताक हे अतिशय म्हणजे शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त अशी गोष्ट आहे. ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक पेय पचनक्रिया सुधारते. त्यानंतर उष्णता कमी करते, म्हणजे शरीर थंड ठेवते. पित्त, ॲसिडिटीवरती अत्यंत गुणकारी असे ताक आहे. जेवल्यानंतर ताक प्यायल्याने पोटातील जळजळ आणि पित्ताचा त्रास कमी होतो. वजन नियंत्रणात ठेवते, हाडांचे आरोग्य तसेच त्वचेसाठी सुद्धा फायदे आहेत. आता ताक आपल्याला पिण्याची योग्य पद्धत कधी कधी माहिती नसते, तर ताक नेहमी ताजे असावे, जास्त आंबट नसावे. आणि दुपारच्या जेवणासोबत ताक पिणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते. म्हणजे दुपारी तुम्ही जेवण केलं किंवा जेवण करताना पिले तरी चालतं. चव वाढवण्यासाठी आणि पचनासाठी ताकात जिरेपूड, कोथिंबीर, काळे मीठ किंवा कढीपत्ता टाकून सुद्धा तुम्ही ताक पिऊ शकता. फक्त जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर रात्रीच्या वेळी ताक टाळायला पाहिजे. तर तुम्हाला आता ताक कधी प्यायचं हे समजलं असेल. सर्वात गुणकारी असं ताक हे उन्हाळ्यात आपल्याला असतं. उन्हाळ्यात आपण म्हणजे रोज तर ताक पिलंच पाहिजे, पण शक्य नसेल तर दिवसाआड तरी ताक पिलं पाहिजे. नारळ पाणी. आता नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट, खनिज आणि जीवनसत्वांचा उत्तम स्रोत आहे. आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे, लहानपणापासूनच माहिती आहे, जसं कळतं आहे तसं की जेव्हाही कुणी आजारी पेशंट असेल तर आपण त्याला नारळ पाणी, कोकोनट वॉटर देतो. तर हे शरीराला हायड्रेट ठेवते. दररोज जर सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी नारळ पाणी पिले तर त्याने तुमची पचनक्रिया सुधारते. तसेच त्वचा निरोगी राहते. किडनी स्टोन रोखण्यासाठी, उच्च रक्तदाब म्हणजेच तुमचा BP नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नारळ पाण्याचे प्रमुख फायदे म्हणजे हायड्रेशन, शरीरातील पाण्याची जी पातळी आहे ती संतुलित ठेवते. त्यानंतर वजन कमी करण्यास हे मदत करतं. हृदयाचे आरोग्य सुधारतं, त्वचेसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारते आणि ब्लड प्रेशरसुद्धा तुमचं नियंत्रित ठेवते, ऊर्जा वाढते. त्यानंतर येतं ते म्हणजे कैरीचं पन्हं. आता कैरीचं पन्हं हे विदर्भ साईडला जिकडं जास्त उष्णता असते तिकडं फार फेमस आहे. परंतु आता सगळीकडंच हे कैरीचं पन्हं माहीत झालेलं आहे. उन्हाळ्यात शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी कैरीचे पन्हे हे अत्यंत फायदेशीर आहे. हे पचन सुधारते, उष्णतेपासून संरक्षण करते आणि शरीरातील पाण्याची जी पातळी आहे ती संतुलित राखते. यात जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपला थकवा दूर होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता जे कैरीचं पण आहे त्याचं मेन फायदा जो आहे ना, तो उष्णतेपासून संरक्षण करते, कडक उन्हामध्ये तापमान संतुलित ठेवते, त्यामुळे रोगप्रतिकार क्षमतासुद्धा आपली वाढते, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि लोह आणि खनिजांचा सुद्धा पुरवठा खूप जास्त प्रमाणात कैरीच्या पाण्यामध्ये असतो. पोटदुखी आणि पित्तावर सुद्धा हे गुणकारी आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे तुमचं डेअरी प्रोडक्ट्स, ज्याला आपण दुग्धजन्य पदार्थ, ज्याच्यामध्ये दूध, दही, तूप, ताक ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे सुद्धा उन्हाळ्यात फार फायदेशीर आपल्या शरीरासाठी मानलं जातं. याच्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, ज्यालाच आपण प्रोटीन, आणि विटॅमिन डी, ज्यामुळे हाडं व स्नायू मजबूत होतात. रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती वाढते, चांगली झोप लागते, त्वचा चमकदार होते आणि ऊर्जा टिकून राहते. आता जी डेअरी प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त करून आपण दही खातो, ताक पितो, आणि दह्यामुळे सुद्धा आपलं शरीर जे आहे ना ते थंड राहण्यास मदत होते. ताकाचं तर मी आत्ताच सांगितलं. आणि दुधामुळे सुद्धा आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते.
फक्त दूध जी आहे ना, दूध पिताना तुम्ही ते जर रात्री झोपण्यापूर्वी जर दूध पेले ना, तर ते सर्वात जास्त आरोग्यदायी असं म्हटलं जातं. आणि जास्त प्रमाणातसुद्धा दूध पिल्याने म्हणजे 3-4 पेक्षा जास्त ग्लास तुम्ही जर दूध पिलं तर तुम्हाला पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आणि त्याच्यामुळं दूध पिण्यापेक्षा तुम्ही डेअरी प्रोडक्ट्समध्ये जर समजा तुम्ही ताक, त्यानंतर सोलकढी, पनीर, पुन्हा दही अशा पदार्थ खाल्ले तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नक्कीच त्यांचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही भाजीपाला खातानासुद्धा थोडासा बदल केला आहारामध्ये तर त्यामुळे सुद्धा तुमचं शरीर थंड राहण्यासाठी भरपूर अशी मदत होते. उन्हाळ्यात जास्त करून काकडी, दुधी भोपळा, पालेभाज्या, टोमॅटो आणि घोळाची भाजी यांसारख्या भाज्यांचे सेवन करणे किंवा खाणे अत्यंत फायदेशीर असते. आता उन्हाळ्यात जर आपण बघितलं तर काकडी, बीट, त्यानंतर तुम्हाला दुधी भोपळा अशा गोष्टी म्हणजे जास्त करून तुम्हाला मिळतात बाजारामध्ये. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि आवश्यक अशी जीवनसत्व मिळवण्यासाठी काकडी ही खूप महत्त्वाची, ज्याच्यामध्ये जास्त पाणी असते, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. त्यानंतर दुधी भोपळा, ज्यालाच आपण बॉटल गार्ड असं सुद्धा म्हणतो, तर याचा फायदा पचनासाठी हा हलका असतो आणि शरीराला थंडावा देणारा आणि पित्त कमी करणारा असा हा दुधी भोपळा आहे. टोमॅटोमध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि दुसरी गोष्ट उष्णता कमी करते. घोळाची भाजी ही सुद्धा पालेभाजी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते. भेंडी, पालेभाज्या, लीफी व्हेजिटेबल्समध्ये कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या भाज्या लोह आणि जीवनसत्वे पुरवतात. कांदासुद्धा आहे ना, हीट स्ट्रोम उष्माघात जो असतो ना त्याच्यापासून वाचवण्यासाठी कांदा फार उपयुक्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही कांदा खाणं फार गरजेचं असतं. आपण जेवणासोबत खातच असतो. त्यानंतर शरीरातील थंडावा हा पालेभाज्या खाल्ल्यामुळे नियंत्रित राहतो. पाण्याची कमतरता भरून काढतो, पचनशक्ती सुधारतो आणि त्वचा निरोगी ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही पालेभाज्या जरूर खाल्ल्या पाहिजेत. आता हे झालं तुम्ही काय खाल्लं पाहिजे. आता काय नाही खाल्लं पाहिजे ह्यासुद्धा गोष्टी असणारच. तर उन्हाळ्यात सर्वात जास्त अवॉइड केली जाणारी गोष्ट म्हणजे तुमचं जे मसालेदार, चटपटीत, ऑइली जेवण असतं ना ते. उन्हाळ्यात ऑलरेडी आपली पचनशक्ती ही कमी असते, त्यामुळे तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ टाळायला लागतात. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढून अपचन, ॲसिडिटी, थकवा आपल्याला जाणवतो. त्याऐवजी ताक, नारळ पाणी, फळे, काकडी, हलका आहार घेतला पाहिजे, जो आपण अगोदरच बघितला आहे. आता उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खाल्ल्याने काय होतं तर सर्वात प्रथम आपल्याला अपचन म्हणजे अनडायजेशन आपल्याला होतं. त्यानंतर ॲसिडिटी व छातीत जळजळ होते. उष्णता, थकवा, त्वचेच्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणात उन्हाळ्यात आपण नॉर्मली तुम्ही कधी पण लक्ष द्या तुमच्या शरीराकडे. उन्हाळ्यात आपण थोडंसं जरी काही खाल्लं का आपल्याला ॲसिडिटी होते, जळजळ होते किंवा पहिली गोष्ट तर जेवणच करू वाटत नाही. आपल्याला सारखं थंडगार काहीतरी खावं वाटतं. उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिल्याने आणखी जास्त उष्णता ही आपल्या शरीरात तयार होत असते. कारण कोल्ड्रिंक ही शरीराला थंड न करता फक्त ती पिण्यापुरती थंड आपल्याला वाटत असते, परंतु आतमध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये आणखी हीट क्रिएट ती करत असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टीचा तुम्ही जर व्यवस्थित असा नियम पाळला किंवा काळजी घेतली तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होणार नाही आणि तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होईल. सकाळी उठल्यावर तुम्ही 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने सुद्धा दिवसभर आपलं शरीर व्यवस्थित राहतं. आणि थंड पदार्थ म्हणून आईस्क्रीम, कोल्ड्रिंक न खाता त्याऐवजी ताक, लस्सी, त्यानंतर आपलं लिंबू पाणी, नारळ पाणी ह्या गोष्टी जर तुम्ही आहारामध्ये समाविष्ट केल्या तर नक्कीच तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. आणि हो, मटक्याचं पाणी मात्र तुम्ही नक्की आवर्जून प्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.